नमस्कार मित्रांनो, मी आहे ॲस्ट्रोसेट स्वाती आणि घेऊन आले आहे ह्या आठवड्याचं खास साप्ताहिक राशी भविष्य. दर आठवड्याला ग्रह नक्षत्रांची हालचाल नवीन ऊर्जा, नवी संधी आणि काही अनपेक्षित बदल घेऊन येते. या आठवड्यात तुमचं नशीब कसं चमकणार? प्रेम, करिअर, आरोग्य, आर्थिक निर्णय यावर ग्रहांचा नेमका कसा परिणाम होईल? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला इथेच मिळणार आहेत. ह्या व्हिडिओमध्ये मेष ते मीन संपूर्ण 12 राशींचं साप्ताहिक भविष्य सविस्तर सांगणार आहोत. चला, कोणत्या राशीला धनलाभ होईल? कोणाच्या प्रेम जीवनात नवे रंग भरतील? कोणाला करिअरमध्ये मोठी झेप घेण्याची संधी मिळेल? आणि कोणाला थोडा संयम व जपून पावले टाकण्याची गरज आहे? व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमची रास कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. जर तुम्ही अजूनही आमच्या ॲस्ट्रोसेट स्वाती चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे दर आठवड्याचा राशी भविष्य आणि रोजचे खास अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील. चला तर मग जाणून घेऊया ह्या आठवड्यात तुमच्या राशीसाठी काय खास आहे. चंद्र राशीप्रमाणे आठवड्याची प्रेम प्रीती राशी भविष्य. मेष, 29 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर. प्रेम, विवाह, व्यक्तिगत संबंध. या सप्ताहात शक्यता आहे की प्रेम संबंधामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमात जाण्याचा आपला प्लॅन टाळू शकतात. तथापि तुम्हाला असे काही करण्यापासून सावध राहिले पाहिजे, कारण असे करणे तुमच्या समाजातील बऱ्याच सन्मानित लोकांच्या मुलाखतीच्या संधीही हरवू शकतात. बऱ्याच काळापासून आपल्याप्रती जीवनसाथीचे साकत आणि कडक स्वभाव या सप्ताहात तुम्हाला असहज वाटू शकते. यासोबतच साथीचे तुमच्याप्रती रागाने असण्याचे दिसेल, यामुळे तुम्हाला चिंता वाटू शकते. वृषभ, प्रेम, विवाह, व्यक्तिगत संबंध. आपल्या भावनांना जर तुम्ही फक्त स्वतःपर्यंतच सीमित ठेवले तर यामुळे प्रेमाच्या नात्यांमध्ये समस्या येऊ शकतात. तथापि तुम्ही आपल्या भावनांना व्यक्त करून संगीला आनंदी करू शकतात. जर पार्टनर नाराज आहे तर कुठल्या कॉमन मित्राच्या मदतीनं तुम्ही त्यांना मनवू शकतात आणि प्रेम जीवनात सकारात्मकता आणू शकतात. आपल्या आणि कुटुंबाच्या प्रती जीवनसाथीचे उत्तम व्यवहार पाहून तुम्ही मानसिक रूपात शांत मिळवाल. यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत काही दूरची यात्रा किंवा पार्टीमध्ये जाण्याचा प्लॅनही करू शकतात. मिथुन, प्रेम, विवाह, व्यक्तिगत संबंध. पूर्वीच्या दिवसात तुमच्या प्रेम संबंधात चालत आलेल्या गोष्टी संपवून या सप्ताहात तुम्हाला आपल्या प्रियेला विश्वास आणि वाद देण्याची आवश्यकता असेल, कारण यामध्ये आपल्या प्रेमावर पुन्हा विश्वास होऊ शकेल. म्हणून या गोष्टीची गंभीरता समजून त्यांच्यासोबत बसून संवाद करा आणि त्यांच्या मनाची प्रत्येक द्विधा दूर करा. हा सप्ताह तुमच्या जीवनसाथीचा तो उत्तम पैलू तुमच्यासमोर प्रदर्शित करेल ज्याची इच्छा तुम्हाला बऱ्याच काळापासून होती. या काळात तुम्हाला साथीकडून न फक्त प्रेम आणि रोमॅन्स प्राप्ती होईल, तर तुम्ही त्यांच्यासोबत त्या जुन्या दिवसांचा आनंदही घेताना दिसाल जेव्हा तुमचे नवीन नवीन विवाह ला होता. कर्क, प्रेम, विवाह, व्यक्तिगत संबंध. या सप्ताहात तुम्हाला आपल्या प्रियतमवर शक न करता त्यांच्यावर आपला विश्वास दाखवण्याची आवश्यकता असेल, कारण ही गोष्ट तुम्ही दोघे चांगल्या प्रकारे समजतात की एकमेकांच्या प्रति विश्वासासोबतच हे नाते पुढे वाढू शकते. म्हणून कुठल्याही गोष्टीला सोडून देण्याऐवजी परस्पर समजदारीने तुम्ही दोघे आपल्या नात्याला मजबूत बनवण्याचा प्रयत्न करावा. नवविवाहित जातक जे बऱ्याच काळापासून आपल्या दाम्पत्य जीवनाचा विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना यावेळी कोणी नवीन पाहुण्याच्या आगमनाची वार्ता मिळू शकेल. ही बातमी तुम्हा दोघांना एकमेकांच्या अधिक जवळ आणण्याची संधी देईल. सिंह, प्रेम, विवाह, व्यक्तिगत संबंध. या सप्ताहात तुम्हाला आपल्या प्रेमीच्या समक्ष आपल्या मित्रांसोबत बोलताना सतर्कता ठेवायची आहे. जर शक्य असेल तर दोघांसोबत बोलणे टाळा, कारण योग बनत आहेत की काही अशी स्थिती उत्पन्न होईल ज्यामुळे नंतर तुम्हाला आपल्या मित्र किंवा प्रेमीमध्ये कोणी एकाचाच पक्ष घ्यावा लागेल. यामुळे तुम्ही एकाचा पक्ष घेऊन दुसऱ्याची साथही हरवू शकतात. आपण आणि आपल्या जोडीदारादरम्यान एखाद्या अनोळखी व्यक्तीचा हस्तक्षेप या आठवड्यात विवादाचे एक मोठे कारण असू शकते. अशा परिस्थितीत आपण दोघांनाही हे समजून घ्यावे लागेल की अन्य व्यक्तीपेक्षा फक्त आपण दोघे मिळून आपापसातील प्रत्येक वाद मिटवू शकता. कन्या, प्रेम, विवाह, व्यक्तिगत संबंध. प्रेम संबंधात तुम्हाला या पूर्ण सप्ताहात रोमॅन्स आणि प्रेमाची कमी खलेल, कारण कुठल्या कारणास्तव तुमच्या आणि प्रेमीमध्ये काही लहान मोठे मतभेद अचानक वाढतील, ज्याचा नकारात्मक प्रभाव तुमच्या दोघांच्या नात्यामध्ये दुरी घेऊन येईल.
तुमचे वैवाहिक जीवन या सप्ताहात थोडे कठीण काळातून जाऊ शकते, परंतु त्यामुळे तुम्ही आपल्या साथीसोबत बसून प्रत्येक विवाद सोडवण्याच्या ऐवजी दुरी बनवून स्थिती व्यतीत होण्याची वाट पाहाल. यामुळे तुम्हाला अधिक चिंता वाटू शकते. तूळ, प्रेम, विवाह, व्यक्तिगत संबंध. जर तुम्ही आधी आपल्या प्रेमीला कुठल्या यात्रेवर जाण्याचे वचन दिले होते, तर तुम्ही या सप्ताहात त्याला पूर्ण करण्यास अयशस्वी राहाल. यामुळे तुमचा प्रेमी तुमच्याशी नाराज होऊ शकतो. सोबतच आशंका आहे की तुमच्या दोघांमध्ये या कारणाने काही मोठा वाद होऊ शकतो. या सप्ताहात तुमची काही गोष्ट किंवा सवय तुमच्या जीवनसाथीला अशी खलू शकते की ज्यामुळे तुमचा त्या गोष्टीला घेऊन मोठा वाद होऊ शकतो. अशात जर तुम्ही योग्य वेळी काळजी घेतली नाही, तर तुमचा जीवनसाथी रौद्र रूप धारण करून स्थिती अधिक खराब करू शकतो. वृश्चिक, प्रेम, विवाह, व्यक्तिगत संबंध. प्रेम राशी भविष्याच्या अनुसार या सप्ताहाची वेळ तुमच्या प्रेम विवाहाचे योग बनवेल. या कारणाने तुम्ही प्रेम विवाहही करू शकतात आणि तुमच्या विवाह कुंडलीमध्ये अनुकूल स्थिती होण्याने कुटुंबातील लोकांच्या परवानगीने तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबतही होऊ शकते. यामुळे तुम्ही आनंदी राहाल. या राशीतील विवाहित जातकांना या सप्ताहात आपल्या जीवनसाथीच्या कारणाने समाजात मान सन्मान मिळण्याचे योग बनतील. या कारणाने तुम्हीही स्वतः प्रयत्न करून आपल्या साथीला आनंदी करण्यासाठी त्यांना मनासारख्या ठिकाणी फिरायला घेऊन जाऊ शकतात. धनु, प्रेम, विवाह, व्यक्तिगत संबंध. हा सप्ताह तुमच्या प्रेम जीवनासाठी खूप चांगला राहणार आहे. यावेळी तुम्हाला तुमच्या प्रेम जीवनात सबळ पक्ष दिसेल आणि एकमेकांसोबत प्रेमाची भावना मजबूत होईल. यावेळी तुम्हाला तुमच्या काही समस्येतून निघण्यात आपल्या प्रेमीचा साथही मिळण्याचे योग बनत आहे. या सप्ताहात विवाहित जातकांवर प्रेम आणि कामुकता दोन्ही अधिक राहील. या कारणाने तुम्ही जीवनसाथी प्रति अधिक आकर्षित असाल. त्यांच्यासोबत वेळ व्यतीत करणे पसंत कराल. सोबतच तुम्हाला या सप्ताहात जीवनसाथीचाही सहयोग मिळेल, कारण तुमचा साथी तुमच्या पक्षात राहील आणि त्यांच्याद्वारे या काळात कुठल्याही कार्यात तुमची मदतही केली जाईल. यामुळे तुम्हाला आपल्या नात्यामध्ये वर्षानंतरही नवीनपणा वाटेल. मकर, प्रेम, विवाह, व्यक्तिगत संबंध. जर या सप्ताहात सकारात्मक पैलूंवर नजर टाकली तर तुमच्या राशीतील काही प्रेमी जातक विवाहाच्या पवित्र बंधनात येण्याचा मोठा निर्णय घेऊ शकतात. यासाठी तुम्ही प्रेमीला आपल्या घरच्यांसोबत भेटवण्याचा प्रयत्न करून घरच्यांच्या समक्ष आपल्या नात्यामध्ये आणि प्रेम विवाहाची आपली इच्छा ठेवू शकतात. या सप्ताहात तुम्हाला आपल्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेण्याच्या भरपूर संधी मिळतील, कारण कार्यक्षेत्रात तुम्हाला नफा मिळाल्याने तुम्ही जीवनसाथीसोबत काही उंच ठिकाणी यात्रेवर जाण्याचा प्लॅन करू शकतात. या यात्रेवर तुम्हाला आणि जीवनसाथीलाही एकमेकांच्या बऱ्याच खूप जवळ मिळण्याची संधीही मिळेल. कुंभ, या आठवड्यात प्रेमात अपेक्षेपेक्षा कमी चांगले परिणाम मिळाल्यामुळे मनात थोडी निराशा उत्पन्न होण्याची शक्यता आहे. परंतु चांगली गोष्ट अशी आहे की या कालावधीत प्रतिकूल परिस्थिती असूनही जर आपण धैर्य गमावले नाही तर आठवड्याच्या अखेरपर्यंत आपल्याला आपल्या प्रेमीकडून प्रेम, समर्थन आणि रोमॅन्स मिळेल. हा आपल्यासाठी एक सुंदर रोमॅन्टिक आठवडा असणार आहे, कारण या दरम्यान आपण आपल्या जोडीदारासाठी काहीही करण्यास तयार असाल. परंतु आरोग्यामुळे काही अडचणींना सामोरे जावे लागू शकते, म्हणून आपल्या आरोग्याबद्दल तसेच आपल्या जोडीदाराच्या आरोग्याबद्दल निष्काळजी राहू नका. मीन, या सप्ताहात तुमच्या लव्ह लाईफच्या दृष्टिकोनातून जीवनात आनंदाची प्राप्ती होण्याचे योग बनत आहेत. तसेच जर तुम्ही आतापर्यंत प्रेम संबंधापासून बचाव करत चालत होते, तर या सप्ताहात तुम्ही स्वतः कुणी चांगल्या व्यक्तीसोबत प्रेम संबंध करण्यासाठी प्रयत्न कराल. अर्थात तुमची भेट या सप्ताहात कुणी खास व्यक्तीसोबत होण्याची शक्यता आहे. या राशीतील विवाहित जातकांसाठी हा सप्ताह सामान्यापेक्षा बराच उत्तम राहील, कारण या पूर्ण सप्ताहात तुमच्या आणि जीवनसाथीमध्ये कुठल्याही प्रकारचे वाद पाहायला मिळणार नाही. या कारणाने तुम्ही जीवनसाथीसोबत उत्तम वेळ घालवू शकता.